श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या या महाविद्यालयाच्या अंतर्गत SYBA या वर्गासाठी पर्यावरण जागरूकता हा विषय अनिवार्य केलेला आहे। तो विषय अनिवार्य केल्यानंतर आज आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये पर्यावरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला परिसंस्था ज्याला इको सिस्टीम असं म्हटलं जात असतं त्या इको सिस्टीमचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मी प्राध्यापक अभिन पोटे आपणा सर्वांचं या ऑनलाईन प्रेझेंटेशन मध्ये सहर्ष स्वागत करत आहेत। चला तर मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण परिसंस्था म्हणजे काय त्याबाबत माहिती घेणार आहोत। मग परिसंस्थेची माहिती घेत असताना प्रामुख्याने प्रास्ताविक व व्याख्या यांचा आपण सुरुवातीला अभ्यास करूया। बघा तर जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील निश्चित संबंधामुळे व आंतरक्रियांमुळे जी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था कार्यान्वित होते तिला परिसंस्था असं म्हणतात। प्रामुख्याने A.G. टान्सले या अभ्यासकाने 1935 मध्ये परिसंस्था या संकल्पनेचा अभ्यास केलेला होता। आता टान्सले काय म्हणतोय तर तुलनेने स्थिर संतुलन असलेल्या सेंद्रिय व असेंद्रिय घटकांनी बनलेल्या मुक्त व विविध आकारात व प्रकारात आढळणाऱ्या प्राकृतिक व्यवस्थेस परिसंस्था असं म्हणता येईल। अशा पद्धतीने टान्सलेने हे जे काही सांगितलं त्यानंतर मॅकहाऊस वॉस्मॉल यांनी सुद्धा परिसंस्थेची व्याख्या केलेली आहे। मग ते काय म्हणताय तर वनस्पती प्राणी या जैविक घटकांच्या समूहांचे त्यांच्या प्राकृतिक पर्यावरण किंवा प्राकृतिक निवासाच्या पार्श्वभूमीवर केलेले अवलोकन म्हणजे काय तर थोडक्यात परिसंस्था होय किंवा ज्याला इकोसिस्टीम असं म्हटलं जातं ती इकोसिस्टीम होय। त्यानंतर आपण पुढे बघूया की परिसंस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत। मित्रांनो, परिसंस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कोणतीही परिसंस्था ही जैविक घटक व प्राकृतिक पर्यावरण यांचा एकत्रित असा आविष्कार आपल्याला दिसून येते। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की परिसंस्था ही जैविक, अजैविक व ऊर्जा या 3 घटकांनी बनलेली असते। हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते। त्यानंतर असं म्हणता येईल की परिसंस्थेने एक निश्चित जागा व्यापलेली असते, म्हणजे ठराविक जशी जागा आपण ज्या पद्धतीने भूतलावर राहतो त्या पद्धतीने परिसंस्थेने सुद्धा ज्याची त्याची जागा व्यापलेली असते। चौथं वैशिष्ट्य परिसंस्थेचे अवलोकन करताना काळाचा संदर्भ देखील लक्षात घ्यावा लागतो। त्याचबरोबर परिसंस्था ही एक मुक्त व्यवस्था असून यात येणारे पदार्थ, बाहेर पडणारे पदार्थ व ऊर्जा दिसत असते। परिसंस्था नियंत्रित करणाऱ्या घटकांच्या कार्यात अडथळा आला नाही तर तुलनेने परिसंस्था स्थिर व संतुलित व्यवस्थेत आपल्याला दिसून येते। परिसंस्थेला अनेक गोष्टींमधून ऊर्जा मिळत असली तरी सूर्य हा परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आपल्याला सांगता येईल। तसेच परिसंस्था ही अशी कार्यान्वित झालेली व्यवस्था आहे की ज्यामध्ये वनस्पती व प्राणी यासारखे जैविक घटक आणि प्राकृतिक पर्यावरणातील अजैविक घटक ज्याला आपण दगड, माती, पाणी, खनिजे, वाळू हे परस्परांची ऊर्जा वहन, जलचक्र आणि यांत्रिक क्रियांनी संबंधित किंवा अनुबाधित झालेले आपल्याला दिसून येतात। प्रत्येक परिसंस्थेची स्वतःची अशी एक उत्पादन क्षमता असते। परिसंस्थेत निर्माण होणाऱ्या किंवा वाढणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवरून ती ठरवली जात असते। बघा, त्याचबरोबर परिसंस्था ही आकाराने लहान असू शकते किंवा मोठी देखील असू शकते। एखाद्या झाडाच्या फांदीवर राहणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे व त्याच्यातील आंतरक्रियांमुळे तेथे एखादी लहान परिसंस्था आढळेल तर सागर परिसंस्थेसारखी प्रचंड आकाराची परिसंस्था त्या ठिकाणी कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते। तर अशा पद्धतीने परिसंस्थेची वेगवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर मग परिसंस्थेची रचना आणि परिसंस्थेचं कार्य नेमकं कशा पद्धतीने चालतं त्याचाही अभ्यास आपण या ठिकाणी करूया। इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं की स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टीम। थोडक्यात काय तर परिसंस्थेत असलेले विविध घटक व त्यातील संबंध यांची जी एक बैठक असते त्याला परिसंस्थेची रचना असं म्हणतात। आणि ही रचना प्रामुख्याने 2 प्रकारात आपल्याला आढळून येते। पहिला जो काही घटक आहे तो अजैविक घटक आणि दुसरा घटक आहेत जैविक घटक। आता अजैविक घटकांमध्ये जर आपण विचार केला तर परिसंस्थेच्या प्राकृतिक पर्यावरणातील जीव नसलेले घटक म्हणजेच अजैविक घटक होय। उदाहरणार्थ पृथ्वीवरील किंवा पृथ्वीवर आढळणाऱ्या एखाद्या परिसंस्थेतील खनिज पदार्थ, प्राणी, पाणी, विविध वायू, सूर्यप्रकाश इत्यादी।
थोडक्यात परिसंस्थेतील भौतिक घटक उदाहरणार्थ खनिजे, माती, खडक वगैरे व कार्बन, प्राणवायू, नत्रवायू यासारखे वायू हे अजैविक घटक म्हटलं जात असतात. परिसंस्थेच्या वातावरणात जैविक घटकांवर त्याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या घटकांनी निर्माण झालेल्या पर्यावरणात विशिष्ट जैविक घटकांचे वास्तव्य आढळते. काही अभ्यासकांच्या मते म्हणूनच प्राकृतिक पर्यावरण निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे हे अजैविक घटक परिसरातील जैविक घटकांवरील नियंत्रक म्हणून काम करत असतात. उदाहरणार्थ विशिष्ट हवामान व पर्जन्य प्रदेशात विशिष्ट प्रकारच्या वनस्पती व त्या आधारे जगणारे प्राणी आपल्याला आढळून येतात. उच्च तापमानात व अति पर्जन्य या दोन अजैविक घटकांमुळे विषुवतीय प्रदेशाच्या महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे जैविक घटक. त्याच पद्धतीने परिसंस्थेत वनस्पती, सूक्ष्म जीवाणू, लहान मोठे प्राणी यासारखे जे जैविक घटक आढळतात. या जैविक घटकांचे त्यांच्यातील अन्न मिळवण्याच्या कार्यानुसार देखील प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ज्याला आपण पहिला प्रकार स्वयंपोषी किंवा स्वतःचे अन्न स्वतः बनवून स्वतःचे पोषण करणारे जसं की वनस्पती आणि विविध प्रकारच्या वनस्पती व काही प्रकारचे जीवाणू सूर्याकडून प्रत्यक्ष ऊर्जा मिळवतात व प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न बनवितात. वनस्पतींनी बनवलेले अन्न किंवा सौर ऊर्जा वापरून त्यातील केलेली अन्नाची साठवण वनस्पतींना स्वतःला उपयोगी पडते व वनस्पती खाणाऱ्या इतर प्राण्यांना देखील यातून अन्न व पर्यायाने ऊर्जा उपलब्ध होत असते. म्हणूनच वनस्पती या निसर्गातील मूळ उत्पादक म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे परपोषी. सर्व तृणभक्षी म्हणजेच गवत खाणारे व वनस्पती खाणारे उदाहरणार्थ हरिण, डुक्कर इत्यादी प्राणी जे आहेत ते वगैरे सर्वच प्रकारचे मांसभक्षक उदाहरणार्थ वाघ, सिंह वगैरे तसेच मानवासारखे उभय आहारी किंवा सर्व भक्षक हे परपोषी आहेत. वनस्पती या मूळ उत्पादकाने तयार केलेल्या अन्नावर तृणभक्षी प्राणी जगतात व तृणभक्षी प्राण्यांवर मांसभक्षी प्राणी जगतात. याचाच अर्थ मांसभक्षक व उभय आहारी प्राणी देखील अप्रत्यक्षपणे वनस्पतींवरती अवलंबून असतात. काही अभ्यासकांनी यावर आधारित परपोषी या घटकाचे 3 प्रकार मांडलेले आहेत. त्यामध्ये प्राथमिक भक्षक ज्यामध्ये वनस्पतींचे भक्षण करणारे येतात, ज्याला टोळ, गेंडा, हरिण यांचा समावेश होतो. द्वितीय भक्षकामध्ये जर बघितलं तर प्राथमिक भक्षकांचे भक्षण करणारे यामध्ये येतात, जसं की वाघ आणि सिंह. त्यानंतर तृतीय भक्षक येतात की जे द्वितीय प्रकारच्या भक्षकांना देखील खातात. उदाहरणार्थ बेडकाला गिळणाऱ्या सापाला मोर खातो, म्हणून मोराला तृतीय प्रकारचा भक्षक म्हणण्यास या ठिकाणी हरकत नाहीत. याशिवाय परिसंस्थेत बुरशी, सूक्ष्म जीवाणू यासारखे विघटक देखील आढळतात. जीवाणू कुजत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांमधून आपले अन्न मिळवत असतात. या प्रक्रियेत मृत प्राण्यांच्या शरीरातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते, म्हणून या जीवाणूंना व बुरशीला विघटक असं म्हटलं जात असतं. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ उदाहरणार्थ कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे हवेत मिसळतात आणि मृत शरीरांचे विघटन झाल्यानंतर देखील विघटित पदार्थ पाण्यात विरघळतात आणि मृदेमध्ये ते शिरकाव करतात. थोडक्यात वनस्पती या स्वयंपोषी उत्पादकांनी वातावरणातून घेतलेले असेंद्रिय पदार्थ नंतर परपोषी जीवांकडे हस्तांतरित होतात. या स्वयंपोषी उत्पादकांनी वातावरणातून घेतलेले असेंद्रिय पदार्थ नंतर परपोषी जीवांकडे हस्तांतरित होतात व हे जीव मृत झाल्यानंतर शेवटी वर वर्णन केल्याप्रमाणे बुरशी व सूक्ष्म जीवाणूंच्या साहाय्याने वनस्पतींसाठीच परत मृदेमध्ये व वातावरणात उपलब्ध होतात. अशा रीतीने वनस्पतींच्या मुळाद्वारे व पानांद्वारे हे घटक जेव्हा जरूर पडेल तेव्हा वनस्पती वापरत असतात. मग या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल की तृणभक्षकांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे संक्रमण कशा पद्धतीने होते. तर असेंद्रिय पदार्थ कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांचा देखील यामध्ये समावेश होतो.
त्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती अन्न बनवतात, त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. सेंद्रिय पदार्थ तृणभक्षक परपोषी त्यांना म्हटलं जातं, ते प्राण्यांकडे संक्रमित होतात. त्यानंतर तृणभक्षकांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ते संक्रमित होतात. त्यानंतर मृत वनस्पती व प्राण्यांमधील सेंद्रिय पदार्थांचे विघटन, बुरशी व जीवाणू ज्यांना आपण विघटक असं म्हणतो, आणि परत असेंद्रिय पदार्थ परत मुक्त होऊन हवेत व मृदेत जातात. तर अशा पद्धतीने या आकृतीचं आपल्याला स्पष्टीकरण सांगता येईल. त्यानंतर परिसंस्थेत अशा प्रकारे वनस्पती या स्वयंपोषी जैविक घटकांपासून विघटकांपर्यंत विविध अन्न साखळ्या, फूड चेन आपण ज्याला म्हणतो, त्या या ठिकाणी कार्यरत असलेल्या आढळतात. परिसंस्थेत एका भक्षकाकडून दुसऱ्या भक्षकाकडे सरकणाऱ्या अन्न साखळ्यांचे स्वरूप हे प्रामुख्याने गुंतागुंतीचे असते. अनेक अन्न साखळ्या एकमेकांशी संबंधित असतात व एकमेकांना त्या भेदताना देखील आढळतात. अशा एकमेकांना अंतर्भेद करणाऱ्या अन्न साखळ्यांच्या समूहाला अन्न जाळी, फूड वेब असं त्या ठिकाणी म्हणतात. बघा, या अन्न जाळीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने गवत हे या ठिकाणी निर्माण होतं आणि गवताला टोळ हा कीटक त्या ठिकाणी खातो, त्या टोळाला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातो आणि गरुड हा माणूस त्या ठिकाणी भक्षण करतो. गरुडाला माणूस त्या ठिकाणी खात असतो. त्याचबरोबर जी अन्नजाळी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर गवत हा ससा खातो आणि ससाला माणूस खातो. त्याच पद्धतीने गवताला टोळ खातात, टोळाला सरडा खातो, सरड्याला साप खातो आणि सापाला गरुड खातो, तर गरुडाला माणूस खातो. त्याच पद्धतीने गवत जे आहे ते गवताला टोळ हा त्या ठिकाणी खातो, त्या टोळाला बेडूक खातो आणि त्या बेडकाला साप देखील खातो, गरुड देखील खातो आणि माणूस देखील खातो. तर या पद्धतीने जर आपण अन्न साखळीचा, अन्न जाळीचा जर विचार केलेला असेल तर वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचा अन्न बनवितात. यासाठी लागणारा कार्बन डायऑक्साईड व पाणी ते हवेतून व मृदेद्वारे मिळवतात. सूर्यप्रकाश व क्लोरोफिल किंवा हरितद्रव्यांच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयुगे बनतात व या प्रक्रियेत कार्बोहायड्रेट्स, शर्करेसह व ऑक्सिजन याची निर्मिती होते. ती आपल्याला या खालील सूत्रामधनं सहज लक्षात येते. मग थोडक्यात काय तर वनस्पती सूर्यप्रकाशात जेव्हा आपले अन्न बनवतात तेव्हा कार्बोहायड्रेट्स व शर्करा या प्राणवायूची निर्मिती झाल्यानंतर कार्बोहायड्रेट्स शर्करेसह वनस्पतींच्याच मध्ये राहतो. वनस्पतींच्या वाढीसाठी तो आवश्यक असतो, तर पानांवाटे प्राणवायू वातावरणात मुक्त होतो. यालाच खऱ्या अर्थाने प्रकाश संश्लेषण असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. त्यानंतर परिसंस्थेतील वनस्पती इतर जैविक घटकांना स्वतःचे अन्न बनवता येत नाहीत. ही आकृती बघितल्यानंतर परिसंस्थेतील वनस्पती सोडून इतर जैविक घटकांना स्वतःचे अन्न बनवता येत नाहीत. म्हणून वनस्पतींनी बनवलेले व साठवलेले अन्न मिळवण्यासाठी काही प्राणी वनस्पतीच खाताना आपल्याला दिसतात, म्हणून आपण त्यांना तृणभक्षक म्हणतो. मग याच्यामध्ये ससा हा गवत खातो. सशाला प्राथमिक भक्षक म्हटले जाते, तर सशाला गिळणारे म्हणजेच मांसांवर जगणारे महाकाय साप देखील आहेत, त्यांना द्वितीय भक्षक किंवा मांसभक्षक म्हटले जाते. हे द्वितीय प्रकारचे मांसभक्षक तृणभक्षक प्राण्यांवरती उपजीविका करताना आढळतात, परंतु या द्वितीय प्रकारच्या मांसभक्षक प्राण्यांवरही हल्ला चढवणारे व त्यांना खाणारे प्राणी व पक्षी आढळतात. उदाहरणार्थ सशाला गिळणाऱ्या नागाला किंवा अजगराला मारून खाणारे मोर, गरुड, घुबड यांसारखे जीव हे तृतीय प्रकारचे भक्षक आहेत. मानवाची वर्णी ही तृतीय प्रकारच्या भक्षकामध्येच लागताना आपल्याला दिसते. मानव उभय आहारी आहेत, तो भाजीपाला, फळे खातो. तसेच या गवत व भाजीपाल्यांवर जगणाऱ्या मेंढी, हरिण वगैरे तृणभक्षी प्राण्यांना देखील तो खातो. काही तृणभक्षी प्राणी खाणाऱ्या मांसभक्षी प्राण्यांचेही मांस काही लोक खाताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ सशाला मारून खाणाऱ्या गरुडाचे मांस खाणाऱ्या मानवी जमाती जंगलात आहेत. माशांना खाणाऱ्या मगरीचे मांस आफ्रिका खंडातील अनेक देशात, ऑस्ट्रेलिया व तेथील लोक त्या ठिकाणी आवडीने खाताना दिसतात. थोडक्यात वनस्पतीकडून इतर जीवांकडे होणाऱ्या अन्नाच्या संक्रमणाला अन्न साखळी असं म्हणताना दिसते. एल्टनच्या या अभ्यासकाने
या अभ्यासावर आधारित जैविक घटकांच्या संख्येच्या परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये वनस्पती या मनोऱ्याचा पाया मानला तर मानव हा मनोऱ्याच्या शिखराशी आहे असं त्याचं मत आहे. तृतीय प्रकारचे मांसभक्षक हे सर्व भक्षक प्राणी व पक्षी हे मनोऱ्याच्या शिखराशी येतात. वनस्पतीकडून परपोषी जीवांकडे होणारे अन्न व विविध स्तरांवरील जैविक घटक खालील परिस्थितिकीय मनोऱ्याच्या आकृतीवरून आपल्याला अधिक प्रकारे त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. तर बघा मित्रांनो, हा परिस्थितिकीय मनोरा या ठिकाणी आपल्या समोर आहे. तो म्हणजेच ग्राउंड लेवलला सर्वात खाली जो आहे तो पान वनस्पती आहे. त्याच्यावर जागणारे आहेत छोटे पानकिडे, त्यांच्यावर जागणारे आहेत मासे, माशांवरती मोठे मासे, त्यानंतर मगर आणि मगरीला खाणारा सर्वात वरती जो आहे तो मानव. तर अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर सूर्यप्रकाशात वनस्पती आपले अन्न म्हणजे शर्करा किंवा ऊर्जेची निर्मिती करतात. ही ऊर्जा वनस्पतीचे भक्षण केल्यानंतर तृणभक्षक प्राण्यांकडे जाते. या संक्रमणात काही ऊर्जेचा ऱ्हास होताना दिसतो. तृणभक्षक प्राण्यांना खाणाऱ्या मांसभक्षक प्राण्यांकडे जाणारी ऊर्जा ऱ्हास पावते व वनस्पतीमध्ये जितक्या उष्मांकांची ऊर्जा आहेत ती सर्व ऊर्जा वनस्पती किंवा गवत खाणाऱ्या हरणांच्या शरीरात संक्रमित होणार नाहीत. काही ऊर्जा पर्यावरणात नष्ट होईल. त्या हरणाला किंवा त्या खाणाऱ्या वाघाकडे सुद्धा हरणामध्ये उपलब्ध असलेल्या ऊर्जा किंवा उष्मांकापैकी काही ऊर्जा किंवा उष्मांक त्याचे शरीर घडवण्यासाठी वाघाला उपयोगी पडेल, म्हणून ऊर्जा निघून जाईल. थोडक्यात ऊर्जा क्रमाक्रमाने जशी पुढच्या भक्षकाकडे जाईल तसे प्रत्येक हस्तांतराच्या वेळेस काही प्रमाणात तिचा ऱ्हास देखील होताना दिसतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर परिसंस्थेतील वनस्पती या सर्वात खालच्या स्तरावर असतात. त्यानंतरच्या स्तरावर ससे, हरिण हे प्राणी येतात. तर त्याही वरच्या स्तरावर गरुड, वाघ, सिंह यासारखे प्राणी येतात. तर अगदी वरच्या स्तरावर तृणभक्षक व मांसभक्षक प्राण्यांना खाणारे सर्व भक्षक प्राणी आढळतात. प्राथमिक स्तराकडून अगदी वरच्या स्तरावरील प्राण्यांकडे ऊर्जा संक्रमित होत जाते व या प्रकारच्या स्तरांवरील संक्रमणाच्या ऊर्जेचा क्षय होत जातो. म्हणूनच एखाद्या परिसंस्थेतील जैविक घटकांची समृद्धता पुरवठ्याच्या मूळ स्रोतावर म्हणजेच हिरव्या वनस्पतीच्या उपलब्धतेवर आपल्याला अवलंबून असलेली दिसून येते. त्यानंतर कार्बन चक्र सुद्धा या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. कार्बन चक्रामध्ये वर परिसंस्थेत कार्यान्वित असलेले कार्बन चक्र अत्यंत महत्वाचे आहेत. वातावरणाचा जर आपण विचार केला तर अगदी 0.3% इतकेच प्रमाणात कार्बन आपल्याला उपलब्ध दिसतो आणि हा कार्बन डायऑक्साईड हा अन्न साखळीद्वारे विविध जीवांमधून संक्रमित होणाऱ्या कार्बनचा एकमेव स्रोत आहे. वर वर्णन केल्याप्रमाणे वातावरणातील कार्बन प्रथम व्यक्तीकडे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे संक्रमित होतो, नंतर तृणभक्षक प्राण्यांकडे, त्याच्याकडून मांसभक्षक प्राण्यांकडे व शेवटी या प्राण्यांच्या मृत शरीरावर गुजरण करणाऱ्या बुरशी, जीवाणू इतर प्राण्यांकडे संक्रमित होतो व हे विघटक मृत शरीरातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. तेव्हा कार्बन व इतर असेंद्रिय पदार्थ मुक्त होऊन पुन्हा वातावरणात येतात. तर हे कार्बनचे चक्र आहेत, ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघू शकतो की श्वसन, हवेतील कार्बन, प्रकाश संश्लेषण, पर्जन्य आणि कार्बोनिक आम्ल याचा देखील या ठिकाणी आपण आकृतीमध्ये बघू शकतो. त्यानंतर आहेत प्राणवायू चक्र. प्राणवायू चक्रामध्ये सुद्धा प्राणवायू चक्र समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहेत, कारण प्राणवायूचे प्रमाण जर आपण बघितले तर ते 21% वातावरणात आहेत आणि तो भस्म रूपात किंवा कार्बन ऑक्साईड मध्ये आणि कार्बोनेटच्या स्वरूपात खडक आणि पाण्यामध्येही असतो. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू मुक्त होतो हे आपण बघितलेच. प्राणवायू सर्व जैविक घटक श्वसनाद्वारे तसेच सेंद्रिय पदार्थांचे भस्मीकरण होताना देखील प्राणवायू वापरला जातो. सागर जलातील अल्गी आणि इतर पान वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा मोठ्या प्रमाणात प्राणवायू मुक्त करीत असतात. हा प्राणवायू पाण्यातील जलचरांना आवश्यक असतो. याशिवाय वातावरणात उंच जाणाऱ्या प्राणवायूचे रूपांतर ओझोन वायूत होते. उंचीवरील ओझोन वायू जेव्हा वातावरणातील नायट्रिक ऑक्साईडशी रासायनिक क्रिया घडते तेव्हा नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो व या प्रक्रियेत प्राणवायू परत वातावरणात मुक्त होताना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहेत नायट्रोजन चक्र. विविध जैविक घटकांकरता नत्रवायू देखील आवश्यक असतो, परंतु नत्रवायू प्रत्यक्ष हवेतून जैविक घटकांना मिळवता येत नाहीत. मृदेमध्ये नायट्रसच्या स्वरूपात
उपलब्ध असणारा नत्रवायू हा नत्रवायू मिळवण्याचा वनस्पतींचा मुख्य स्रोत आहे. काही जीवाणू अर्ध हवेत वनस्पतींच्या मुळावर देखील नायट्रेट्स तयार करतात. वातावरणात विजा चमकतात तेव्हा देखील हवेतील नायट्रोजन नायट्रेटच्या स्वरूपात जमिनीस मिसळतो. नायट्रेटच्या स्वरूपात असलेला हा नत्रवायू वनस्पती ग्रहण करतात. नायट्रोजनच्या स्वरूपात असलेला हा नत्रवायू वनस्पतींकडून खालील खाणाऱ्या प्राण्यांकडे व तृणभक्षी प्राण्यांना खाणाऱ्या मांसभक्षी प्राण्यांकडे संक्रमित होतो. तृणभक्षी व मांसभक्षक प्राणी जेव्हा मृत होतात तेव्हा बुरशी व विशिष्ट जीवाणूंमुळे हे प्राणी कुजण्याची प्रक्रिया सुरू राहते. या प्रक्रियेत नायट्रोजन मुक्त होऊन परत वातावरणात जातो किंवा अमोनिया वायूच्या रूपात वातावरणात मिसळतो. या अमोनिया वायूचे रूपांतर पुन्हा नायट्रेट मध्ये काही जीवाणूंकडून केले जाते व हा नायट्रेट परत मृदेमध्ये मिसळताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी आपण बघितलं की वातावरणातील जो काही नत्रवायू आहे त्या नत्रवायूचे स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, नायट्रेट आहेत. वनस्पती ते ग्रहण करतात, त्या वनस्पतींना पुन्हा प्राण्यांकडून ग्रहण केलं जातं. नंतर त्या विघटन होतं आणि विघटन झालं की तो पुन्हा वातावरणात जातो. तर अशा पद्धतीने हे सायकल आहे ते त्या ठिकाणी फिरताना आपल्याला आकृतीच्या माध्यमातून दिसतं. आणि नंतर आहे ते म्हणजे फॉस्फरसचं चक्र. परिसंस्थेमध्ये कार्बन, प्राणवायू व नायट्रोजन या चक्राशिवाय फॉस्फरस व सल्फरचे चक्र सुद्धा आपल्याला आढळते. खडक व इतर पुरातन संचयांमध्ये फॉस्फरसचा साठा हा अगदी मोठ्या प्रमाणात आहे. त्याची झीज झाल्यानंतर फॉस्फेटच्या स्वरूपात फॉस्फरस परिसंस्थेत उपलब्ध होतो. या फॉस्फेटचा बराचसा भाग सागरात जातो. सागरी पक्ष्यांमार्फत तो परत जमिनीवरती पोहोचतो. मृदेत फॉस्फेटच्या क्षारांच्या स्वरूपात फॉस्फरस उपलब्ध असतो. तो नेहमी अन्नसाखळीप्रमाणे प्रथम वनस्पती ग्रहण करतात, त्यानंतर तो तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांकडे जातो व हे प्राणी मृत झाल्यानंतर या मृत प्राण्यांच्या शरीरावरती पोचणाऱ्या विघटकांकडून हा फॉस्फेट मोकळा होऊन परत मृदेत मिसळतो. तर आपल्याला या आकृतीमध्ये त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. आणि नंतर जे आहे ते म्हणजे सल्फरचं चक्र. मृदेमध्ये सल्फरचा मोठा साठा असतो. सल्फर जीवाणूंच्या मदतीने तो वनस्पतींना व नंतर प्राण्यांना उपलब्ध होतो. जैविक घटकांच्या ऊतीमध्ये प्रथिनांच्या स्वरूपात सल्फर आपल्याला उपलब्ध असतो. या प्रथिनांचे विघटन झाल्यानंतर पुन्हा तो मुक्त होतो. जीवाश्म असलेल्या इंधनाच्या ज्वलनानंतर सल्फर निर्माण होऊन हवेत मिसळतो. हा हवेतील सल्फर पावसाच्या पाण्यात विरघळतो आणि सल्फ्युरिक आम्लाच्या किंवा सल्फेटच्या रूपात परत तो मातीमध्ये येत असतो. या सर्व चक्रामुळे परिसंस्थांची कार्यप्रणाली अतिशय सुलभपणे त्या ठिकाणी चालू असते. तर अशा पद्धतीने परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचे असलेल्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि त्यानंतर असणारी वेगवेगळी वातावरणातील चक्र यांचा अभ्यास आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.